सह्याद्रीच्या या डोंगररांगांमध्ये आजही एक गड अभिमानाने उभा आहे. एक असा गड ज्याने स्वराज्याचा जन्म पाहिला, ज्या गडावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अनेक महत्त्वाची स्वप्न प्रत्यक्षात आणली. तो म्हणजे किल्ल्यांचा राजा राजगड. आज आपण फक्त राजगडावर ट्रेक करणार नाही, तर जाणून घेणार आहोत या गडाच्या दगडांमध्ये लपलेला इतिहास. नमस्कार मंडळी, मी विशाल आणि तुम्ही पाहत आहात इट्स विशाल. आजचा प्रवास आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अत्यंत खास ठिकाणी, राजगड. बाईकवरून प्रवास करताना पाली दरवाजा हा राजगडावर जाणारा मुख्य आणि पारंपरिक मार्ग मानला जातो. हा मार्ग पाली गावाकडून गडावर येतो. मराठी विश्वकोशानुसार पाली दरवाजा हा गडावर येण्याचा महामार्ग असून वाट तुलनेने रुंद आणि पायऱ्यांची आहे. पाली दरवाजातून गडावर प्रवेश केल्यानंतर पद्मावती माचीकडे जाता येते. पद्मावती माची ही राजगडावरील मुख्य वस्तीचा महत्त्वाचा भाग होती. राजगडावर पाली दरवाजासह इतर प्रवेशमार्गही होते. पाली दरवाजातून राजगडावर प्रवेश म्हणजे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीच्या इतिहासात प्रवेश करण्यासारखे आहे. राजगडाच्या सुवेला माचीकडे जाणारी वाट ही गडाच्या पूर्व-दक्षिण बाजूने जाते. पद्मावती माचीवरून पुढे जाताना बालेकिल्ल्याच्या परिसरातून सुवेला माचीकडे जाता येते. सुवेला माची ही राजगडाच्या 3 प्रमुख माचांपैकी एक आहे. राजगडाच्या पूर्व-दक्षिण दिशेला पसरलेली ही माची तिच्या नैसर्गिक रचना, तटबंदी आणि नेढे यासाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला राजगड आज मात्र ढगांच्या आणि धुक्याच्या चादरीत हरवून गेला आहे. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना इतिहासाच्या पाऊलखुणा जाणवतात. कधी काळी याच गडावरून स्वराज्याची राजधानी सांभाळली गेली. ही आहे राजगडाची सदर, जिथे कधी काळी स्वराज्याच्या महत्त्वाच्या निर्णयांची चर्चा झाली असेल, जिथून मावळ्यांना आदेश दिले गेले असतील. राजगडाच्या तटबंदीवरचा हा आहे चिलखती बुरुज. नावाप्रमाणेच गडाच्या संरक्षणासाठी उभं असलेलं हे दगडी चिलखत. याच बुरुजांवरून मावळे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवत असत. आज काळ बदलला, पण या दगडांमध्ये स्वराज्याची शौर्यगाथा अजूनही जिवंत आहे. आता आपण आलोय राजगडाच्या सुवेळा माचीवर. समोर दिसतोय हा भव्य हत्ती प्रस्तर, आणि त्याच्या पुढे आहे राजगडाची ओळख बनलेलं प्रसिद्ध नेढे. हजारो वर्षांच्या निसर्गाच्या कलेतून तयार झालेली ही कातरचना पाहताना खरंच सह्याद्रीसमोर आपण किती छोटे आहोत याची जाणीव होते. धुक, कातळ आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा. सुवेळा माचीचा हा नजारा आयुष्यभर लक्षात राहणारा आहे. राजगडाच्या पद्मावती माची मागे सोडून आता आमची वाटचाल सुरू झाली आहे सुवेळा माचीकडे. समोरची वाट दिसायला सोपी वाटते, पण प्रत्येक पावला गणित. राजगडाचा रांगडा निसर्ग आपली ताकद दाखवत जातो. एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, आणि मध्ये ही अरुंद वाट. चालताना थकवा जाणवतोय, पण समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा तो सगळा थकवा क्षणात विसरायला लावतात. जसजसं आपण पुढे जातोय तसतसं सुवेळा माचीचं रूप स्पष्ट होतं. ही फक्त एक माची नाही, तर स्वराज्याच्या इतिहासाची एक जिवंत साक्ष आहे. आणि आता समोर दिसतोय तो सुवेळा माचीचा प्रसिद्ध नेढा. इतक्या मोठ्या दगडांमध्ये निसर्गाने तयार केलेली ही अद्भुत रचना पाहून खरंच थक्क व्हायला होतं. ही वाट फक्त एका ठिकाणी घेऊन जात नाही, ही वाट आपल्याला घेऊन जाते सह्याद्रीच्या इतिहासात. राजगडाच्या या ऐतिहासिक वाटेवर एका बुरुजावर विराजमान आहे श्री मारुतीराय. चहूबाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा, समोर अथांग आकाश.
आणि या शांत वातावरणात मारुतीरायांचं हे रूप मनाला एक वेगळीच, राजगडाचा इतिहास, सह्याद्रीचं सौंदर्य आणि या गडावरचे अविस्मरणीय क्षण मनात साठवून आता आमची परतीची वाटचाल सुरू झाली आहे. पाय थकले, पण मन मात्र अजूनही राजगडावरच आहे. ज्या वाटेने आलो त्याच वाटेने आता पुन्हा खाली उतरताना प्रत्येक वळणावर राजगडाचं एक नवीन रूप दिसतंय. डोंगर मागे पडतोय, पण आजचा हा अनुभव कायमचा मनात राहणार आहे. आणि अखेर राजगडाला निरोप देऊन आम्ही पुन्हा पार्किंग मध्ये पोहोचलो. हा प्रवास इथे संपला, पण राजगडाची आठवण मनात कायम राहणार. जय भवानी, जय शिवराय.